हा दादा. नमस्कार. हाय दादा, मी तुम्हाला सांगू एक गोष्ट. सॉरी. सांग. हा आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा आलेली आहे. हा अँड तुम्हाला सांगते. अँड माझ्या आयुष्यामध्ये असं मी म्हटलं ना, एक सीआरचा फ्लॅट घेतला. लाईव्ह तुम्ही बघू शकता, लाईव्ह तुम्ही येऊ पण शकता माझ्या ओके. आयुष्यामध्ये. मला माहिती नाही की कसं लाईव्ह येतात वगैरे काय आणि तुम्हाला माहिती सांगते नाही. मी वगैरे. हा येस. आणि मला सोशल मीडिया मी तुम्हाला सांगते 7-8 अकाउंट असतील आणि म्हणजे असं 1-2 वेळा फॉलो केले असतील. दुसरेकडून आपण कोण आपला व्हिडिओ शेअर करसेल. कॅट मी सी. हा ओके. बरोबर. बट हा येस, मला काही गोष्टी तुमच्या एवढ्या आवडल्या आयुष्यामध्ये. तुम्ही काय म्हणालात की डे वन पासून जे व्हिडिओ मी सीन केले, जे मी ऐकते ना, की बाबा असं असू शकतं का. ओके, मी अच्छा. रत्नागिरीतून बिलॉंग करते. ओके. बरोबर. हा म्हणजे तुम्ही कधी येऊ शकता. आणि मी आपला विचार करते, ठीक आहे एवढे लाईव्ह येतात, सगळ्यांचं मी सी करते, ठीक आहे सगळ्या गोष्टी. कसं अँड वाटतं सर, माहिती? हा येस. आणि मी विचार करते ना कधी कधी, ठीक आहे असं असू शकतं का, होऊ शकतं का, होऊ शकतं. ओके. मी मला सांगून, मी डे वन पासून जेव्हा फर्स्ट जे व्हिडिओ बघितला मी दुसऱ्याच्या मोबाईल वरती. ओके. अरे बापरे. सर, हा हा माझ्याकडे तुम्हाला सांगते, सगळे म्हणजे अक्षरशः लॉन्च व्हायच्या अगोदरचे पण मोबाईल युज केले सर. हा मी असं पण नाहीये की क्या बात आहे. जेणेकरून माझ्याकडे. हा येस. काय मोबाईल बिझनेस साधे करते आहेत. तू? काय बिझनेस करते तू? ऍक्च्युली आहे ना, तुम्हाला सांगू, माझं टीवाय कम्प्लीट म्हणजे एम ए फर्स्ट सेमिस्टर झालंय. आणि मी हम्म, गरीब घरातली मुलगी आहे. हा. हम्म. अँड कसं माहितीये काय, स्वतःच्या 1 रुपयावरती उडवायची जी मजा असते ती वेगळी असते म्हणतात ना. बरोबर आहे. 100%. आहे. आणि ऍक्च्युली मी 12वी पर्यंत 12वी FY SY पर्यंत मी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते फॅशन डिझायनिंग प्लस आपल्या सगळ्या गोष्टी, आपलं जे हे असतात ना आपल्या हम्म, ऍक्टिव्हिटीज, हम्म. ते सगळं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला. पण बरोबर. पॉसिबल तेवढं पॉसिबल पण झालं नाही. हा केलेलं आहे ते, आता मला ते उघडकीस येतं असं मी म्हणते ना. हा. आणि हा, आता कसं म्हणाल तुम्ही, हसबेंड आपण पहिले एखादी गोष्ट आपण करू, पॉसिबल आहे. मी जेव्हा 1 पॉसिबल. लाख इयर पर्यंत उडायची ताकद मी ठेवली. मी पैशाला बर. आयुष्यात विचार करणं आपण इमॅजिन करू शकत नाही ना. म्हणजे कधी पैशाला घाबरलेले आयुष्यात मी नाही आता. असं पण. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे माझं म्हणणं पण हेच आहे की ज्याची काही. स्वप्न सॉरी हा. क्लिअर. काय म्हणालात? हॅलो. समोर आपले स्वप्न ज्याच्यासोबत डिस्कस करा, त्याचा एम हा. आणि गोल त्याच लेवलचा असेल. बरोबर. येस. जर 100%. तुझे 500 कोटीचं स्वप्न आहे तर 500 कोटीवाल्याबरोबर शेअर कर, कारण ते समोरच्याला अनबिलिएबल वाटू शकतं की तर शंभर अरे टक्के बाप रे, हे 500 कोटी बद्दल बोलतोय, हे आपल्याला जमणार. ज्याच्याबरोबर थॉट जमतात ना त्याचबरोबर डिस्कशन करावे. ज्याबरोबर 10 शंभर. लाखाचं डिस्कशन करायचं ना त्याबरोबर 10 लाखाचं डिस्कशन करावं. बरोबर ना, ते मी थॉटच्या मला बाहेर म्हटलं होतं. हे हा, स्टेशन आता तू आहे. कशी बोलली, मी स्वप्न मला वाटलं 1 करोडचं घर. कुठे घेतलंय हे घर 1 करोडचं? रेल्वे स्टेशन आहे ना बघा, लाईव्ह. आणि तुम्हाला सांगते, अक्षरशः ना मी आपला विचार करते, मी असं पण नाही. मला ह्याच्या फर्स्ट आयुष्यामध्ये फर्स्ट टायमिंगला मी लाईव्ह आलेली आहे, हे पण तुम्हाला सांगते. मला कसं ओके. लाईव्ह यायचं हे पण तुम्हाला सांगते. तुम्ही हसाल. बघा, हे बघा, हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन, कोकण रेल्वे. ओके. हा. ओके, दिसते तुम्हाला माझ्या घरातून. क्या बात आहे. मस्त. चांगलेच यशस्वी हो अजून तू. दिसतंय. ओके. घर आता पण दाखव तुझं आमच्या पब्लिकला, सगळ्यांना तुझे यश बघू दे की एक मुलगी काय करू हेच शकते पण. आणि काय नाही करू शकते. नाही नाही, मी तेच म्हटलं ना, मी एकटीने केलेलं आहे. मला खूप अडचणी, खूप म्हणजे असं आलेले आहेत. कोण आहे बट तुझ्या फॅमिलीमध्ये? तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? मी एकटीच आहे. ओके. तर ऍक्च्युली कसं आहे, मी मिडल एकटी क्लास म्हणजे तुझे फॅमिली. हजबंड, कोण कोण असतील? आई? म्हणा तुम्ही. म्हणजे जेणेकरून एकट्या व्यक्तीला आहे ना, तर ओनली फॉर ना हे फक्त 4-5 लाखाचे फक्त ओनली पीओपी करायला आहे ना, मला एवढा त्रास झाला. म्हणजे ताब्यात जाण्यासाठी मी जग जिंकले. मी तुमचं का? फक्त एक क्या? डे वन पासून आहे ना, मी आपलं ठीक आहे, मी फॉलोअर्स वगैरे तुमची काही नाहीये. 2-3 व्हिडिओला फक्त फॉलो असेल किंवा ओके. जे हा तिरेक माणसाच्या, मला हेच इंटरेस्टेड नाहीये. कुठची ओके. रील एकदम मनाला लागली तुमच्या? कुठची रील? काय ते. कुठची रील माझी मनाला लागली एकदम? तर
खूप जुनी आहे ती. तुम्ही एक सांगितलं होता आयुष्यामध्ये कधीही जगताना समथिंग म्हणजे एखादा शब्द टोचतो ना असं माणसाला कानाला, की जेणेकरून बाबा ठीक आहे हो. आणि गोल्डचा एक विषय सांगितला होता तुम्ही. बरोबर. हा मग. आणि मी डे 1 पासून आहे ना, मी तुम्हाला सांगते माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती त्यापासून मी जे कष्ट केलेले आहेत ना, माझे आता 2-2 दुकान डझंट मॅटर ते नाहीये, पण मी ते जे हे केलंय ना त्या चप्पलला टाके लावून लावून जे मी कॉलेज केलंय जेणेकरून हा नाहीये, पण त्यावेळेला प्लस फॅशन डिझायनिंग प्लस मी माझं ब्युटिशियनचं हे केलेलं आहे. आणि ठीक आहे चला, मी ब्युटी पार्लरवरती कसं 9.5 लाखावरती लोन होत नाहीये बरोबर, पण सर माहिती आहे 1 लाखाच्या सोफ्यावरती आपण बसतो ना, ती लई मोठी गोष्ट आहे. आपण असा विचार करतो ना, पण ते कसं माहिती आपण ते जाताना कसं सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग वाला आपण तुम्ही कसं म्हटलात व्यक्ती असतो. पब्लिकला सांग ना तू कसे कष्ट केले आणि किती वर्ष लागली तुला हे कष्ट करायला आणि काय केलं तू त्यासाठी. कष्ट म्हणजे सर काय माहिती काय, जे टॉन्ट मारतात ते टोमणे मारतात ना, तेच मोठं आपलं. आपण काय टेन्शन नाही, त्यांना तर झुकवून टाकू आपण. पण तू काय कष्ट केलेस, काय कष्ट केले जे आणि किती आहे वर्ष लागली तुला हे घर घ्यायला, तुला किती वर्ष लागली. म्हणजे काय माझे जे मित्रमंडळ आहेत ना, जे काय माझे जे ते 10 ते 15 वर्ष मोठे आहेत, की असं एकही व्यक्ती नाही की माझ्यापेक्षा लहान व्यक्ती कोणी नाही माझ्या आयुष्यामध्ये की मला की बाबा राणी तू हे केलंस की ते केलं. सांगण्याची गोष्ट म्हणजे काय, सगळे व्हिडिओ म्हणजे जेणेकरून म्हणजे काय म्हणजे ह्याच्या थ्रू त्याच्याशी कन्व्हर्सेशन, त्याच्या थ्रू त्याच्या कन्व्हर्सेशन. आणि माझं मायनर तर मेजर अकाउंट करेपर्यंत मला खूप त्रास दिला, म्हणजे ते पण करत नाहीत आणि मला पण करू देत नाहीत. आणि सर आपले ह्याच्याशी आपण निगडीत नाही. इव्हन तुम्हाला सांगू माझी फॅमिलीने मला सपोर्ट. आवाज येत नाही मी मला. सपोर्ट केलेला म्हणजे कसं आहे, कारण का ते का म्हणणार की एवढं असं एखादी गोष्ट ना बाबा एवढं कसं तू हे करणार ते करणार, ठीक ऍग्री होतं की सगळं पप्पा होते त्याच्या वेळेला त्या पिरियड मध्ये असं वगैरे सगळं केलं सर. फॅमिलीने सपोर्ट केला तुला नाही केलं काय ते फॅमिलीने सपोर्ट केला नाही केला तुला फॅमिलीने सपोर्ट केला नाही. हा बोला ना. फॅमिलीने सपोर्ट केला तुला नाही केलं. नो नो नाही केला. 1 मिनिट. मग तू असं काय केलंस म्हणजे कुठचा बिझनेस चालू केला की त्याने तू 1 करोडपर्यंत पोहोचलीस आणि फ्लॅट घेऊ शकलीस. सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. एक गोष्ट हॅलो हा बिझनेसचा विषय नसतो ह्याच्यामध्ये ना. मोस्ट इम्पॉर्टंट इज ना सजेशन माझ्या हिशोबात तरी. इम्पॉर्टंट म्हणजे काय माहितीये का, एक तुम्हाला जर निर्णय जर चुकला तर तुम्ही तेवढं बॅक येताय. आणि जर एक निर्णय जरी सांगितलं असेल म्हणजे परफेक्टली बाबा मला माहित नाही, मी त्यांना विचारून सांगतो की XYZ की मला मी चुकीचा निर्णय सांगण्यापेक्षा की बाबा XYZ मी त्यांना विचारून सांगतो, त्यांना विचारून. पण सगळ्यांकडचे जर निर्णय जरी बरं ठीक आहे आपण ऐकतो तरी आपल्याला पटत नाही, तरी मी माझा निर्णय युज करते. ठीक आहे चालेल ना. बट काय म्हणजे पण आहे ना, जर ठीक आहे तो पण माझा चुकीचा असेल पण आपल्याला कळतंय ना बाबा आपण चुकीचं हे करतोय ह्याच्याकडून त्याच्या, आणि कुठून तरी आपल्याला बरोबर निर्णय मिळतोय. मी आपल्या त्यांच्या कनेक्टेड आहे. बट काय 10 ते 15 वर्ष ती लोक अभाव म्हणजे कसं एक्स्ट्रा आहेत. बट कसं माहितीये, जसं तुम्ही कल्चर युज करता तसं पॉलिटिकली काही गोष्टी असतात, ऑफिशियली काही गोष्टी असतात, फायनान्शियली काही गोष्टी असतात. माझं ह्या 1 CRच्या फ्लॅटमध्ये माझ्या घरातला 1ही रुपया नाहीये आणि ह्याच्यामध्ये सगळा पैसा हा माझा आहे. आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे TY कम्प्लीट झालं आणि MA ला फर्स्ट सेमिस्टरला ना आणि सेकंड सेमिस्टरला मला ATKT लागली. मी 6 पेपरमध्ये हिस्ट्रीमध्ये डिस्क्वालिफाय. ATKT लागली आणि मला कसं माहितीये मला इंटरेस्टेड मी कसं आहे बिझनेसमध्ये. म्हणतात ना तुम्ही कसं म्हणालात CRचा फ्लॅट मी एकटी घेऊ शकते. बरोबर विषय कधी पण या, मी कधी पण तुम्हाला सगळं शो करू शकते, पेपर शो करू शकते सर, असं पण नाही. आणि मी तुम्हाला सांगते जे रिझर्व्ह जे पैसे मी नॅशनल बँकेतनं स्टेट बँक ऑफ इंडिया ह्याच्यामधून मी माझं लोन सँक्शन झालेलं आहे. ओके. आणि आता लग्न करण्यासाठी तरसतात पण मला ते नकोय. बिकॉज तुम्ही कसं म्हटलात हा म्हणजे एक फक्त व्हिडिओ मध्ये मी जर एवढं करू शकते मी काहीही करू शकते ना.
एक व्हिडिओमध्ये तू असं घर कमवून मस्त एकदम राणी होऊ शकतेस, तर अजून कित्येक व्हिडिओ अजून बघून तू 500 मला कोटीपर्यंत जाऊ शकतेस. मी 500 तेच कोटीपर्यंत जाऊ शकतेस. मी म्हटलं बिकॉज म्हटलं काय मी विचार करते सर. ऍक्च्युली ना काही गोष्टीचा जस्ट ना मी काही गोष्टींना ना एक दोन मुलींना दत्तक पण घेतले. म्हणजे ठीक आहे मी त्यांचा पे पण करते. पण काही गोष्टी असं पण मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा लाईव्ह आलेली आहे. मला लाईव्ह पब्लिक कसं बघते येतं तुला, पब्लिक आपली बघते, तुझा अनुभव ऐकते. सगळे नाही तुला जीव लावतायत, सगळे तेच तुला जीव लावतायत. हा. कळतच नाही मला. मला ह्याच्या नॉट इंटरेस्टेड आहे मी याच्यामध्ये. हम्म. आणि मग म्हणून म्हटलं ना मी तुमचे जे व्हिडिओ वगैरे ज्या असतात ना, पण ठीक आहे चला आपण एक विचार करतो. कारण कसं माहितीये काही गोष्टी बाबा ठीक आहे त्याच्या मागून पण शिकणारा एखादी व्यक्ती असते. हा. आणि म्हणजे इव्हन म्हणजे माझ्या आईच्या एका ब्लाऊज पासून जी स्टार्टिंग जी सुरू आहे ना, हम्म. म्हणजे मी 12वीला असताना 11वी संपली आणि तिथून मी